मुलांनो, तुम्ही पाहू शकता ही मुलगी काय करत आहे, तर ती एक गोष्ट वाचत आहे. आणि ती कुठली गोष्ट वाचत आहे त्याच्याबद्दल आता मी तशीच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला लहान मुलांना सांगणार आहे. आणि ती गोष्ट कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे? तर ती गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा त्यांचा फोटो आहे, तो तुम्ही नीट पाहून घ्या. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याला अख्खी फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर यांचं नाव जगाच्या पाठीवर खूप मोठं आहे. त्याचं कारणच हे आहे की ते अतिशय शूर राजा आहेत. आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की जोपर्यंत चंद्र आणि तारे राहतील तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव हे तसंच जगामध्ये गाजत राहणार आहे. आणि त्याला कारणसुद्धा तसंच आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशावर बाहेरच्या लोकांनी खूप आक्रमण केलं आणि वेगवेगळ्या राजांनी त्याच्या विरुद्ध लढाई केली. परंतु बऱ्याचदा असं झालं की त्या राजांना त्या लोकांनी हरवलं. परंतु शिवाजी महाराजांचं जे राज्य म्हणजे स्वराज्य, हे एकमेव स्वराज्य असं होतं की ते शिवाजी महाराजांच्या नंतरसुद्धा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी ते जपलं. तर त्या शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत कोण? तर शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आहेत अर्थातच आपली भवानी माता, तुळजापूरची भवानी माता आणि आपले महादेव. आणि तुम्हाला माहीत आहे का, महादेवाचे आणखीन एक भक्त होऊन गेले आणि ते सुद्धा मोठा राजा होता, म्हणजेच महाराणा प्रताप. महाराणा प्रताप हे सुद्धा महादेवाचे भक्त आणि शिवाजी महाराजांइतके शूर. इनफॅक्ट आपण असं म्हणायला हवं की शिवाजी महाराजांनी काही मूल्य ही महाराणा प्रतापांचीच पुढे नेलेली आहेत. जसं की शत्रू राज्यावर कधीही आक्रमण करायचं नाही आणि शत्रू राज्यावर आक्रमण केलं तरीही त्यांचा प्रदेश लुटायचा नाही किंवा कोणत्याही धर्माच्या लोकांना विनाकारण त्रास द्यायचा नाही. तर ही जी तत्त्व होती जी महाराणा प्रतापांची होती, तीच तत्त्व अर्थात आपल्या शिवाजी महाराजांनी सुद्धा पुढे नेली. आता तुम्हाला मी लहान शिवबाची गोष्ट सांगते. शिवाजी महाराज हे कोणत्याही राजाचा मुलगा नव्हता, तर ते एका सरदाराचा मुलगा होता. आणि ते सरदार म्हणजेच शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले हे निजामशाहीमध्ये आणि आदिलशाहीमध्ये सरदार होते. परंतु शिवाजी महाराज जसे मोठे होऊ लागले तसे जिजाबाई म्हणजे शिवाजी महाराजांची आई त्यांना गोष्टी सांगत असे की आपल्या देशामध्ये कसे परकीयांचे आक्रमण होत आहे, कसे निजामशाही किंवा आदिलशाहीमधील लोक आपल्या गरीब रयतेतील स्त्रियांचे अपहरण करून त्यांच्यावरती जुलूम जबरदस्ती करत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गायी किंवा त्यांच्या शेतातली पिके कशी उद्ध्वस्त करत आहेत. तर शिवबा, तू मोठा झाल्यानंतर तू स्वतःच स्वराज्य निर्माण कर आणि आपल्या ह्या गरीब जनतेला न्याय मिळवून दे. हे आईचं एक वाक्य शिवाजी महाराजांना अगदी एक अमृतासारखं वाटलं आणि त्यांनी त्यांच्याप्रमाणेच वागायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का, सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र. हा महाराष्ट्रामध्ये भरपूर असे डोंगर आहेत आणि त्या डोंगरामध्ये आपले जे मावळे म्हणजे शिवाजी महाराजांचे मित्र आणि शिवाजी महाराज लहान असताना खेळायचे, त्यामध्ये ते मोठे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. लपाछपी किंवा असे जसे लगोरी, चेंडू असे सुद्धा खेळ खेळत होते. मग शिवाजी महाराजांनी जरी सरदाराचा मुलगा असला तरी गरीब मुलांना घेऊन म्हणजे गरिबा घरचे जे मुलं असायची, जी आपण म्हणू शकतो की आपल्यासारखी ऑर्डिनरी लोक, त्यांच्या मुलांबरोबर शिवाजी महाराज हे असे खेळ खेळत होते. आणि त्याचवेळी त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांना शिक्षण दिलं जात होतं, वेगवेगळ्या भाषेचं शिक्षण दिलं जात होतं, तसेच नैतिक मूल्यांचं शिक्षण दिलं जात होतं, घोड्याची सवारी करायला शिकवलं जात होतं, मैदानावरती कशाप्रकारे लढाई करायला शिकवलं जात होतं. आणि ज्यावेळेला शिवाजी महाराज त्यांच्या मित्रांना भेटायचे तेव्हा त्यांच्या मित्रांच्या घरचे सुद्धा शिवाजी महाराजांना की शिवबा म्हणून हाक मारायचे आणि आपल्या घरी जी काय असणारी चटणी भाकरी खाऊ घालायचे. परंतु शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्या धर्माबद्दल किंवा जातीबद्दल वाईट असं काही बोलले नाहीत किंवा कोणत्याही जाती धर्मातल्या मित्राबरोबर तुच्छपणे वागले नाहीत किंवा मी त्याच्या घरी जाणार नाही, मी अमक्याच्या घरचं खाणार नाही, असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी कधीही
जाती भेद केला नाही. त्यामुळं सगळ्यांना शिवबा लहानपणापासून आवडायचा. असा हा शिवबा जेव्हा घोड्यावर बसायला लागला, तलवार चालवायला लागला, तेव्हा त्याने पाहिले की आपले मित्रसुद्धा आपल्यासारखे दणकट आहेत. मग त्याने काय केलं, त्या शिवबाने आपल्या मित्रांना सांगितलं की अरे आपण का जगतो या गरिबीमध्ये, आपण का राहतोय जुलुमशाहीमध्ये, तुम्ही जर मला साथ दिलीत तर आपण स्वतःच राज्य निर्माण करू. हे ऐकून त्याच्या मित्रांना थोडंसं आश्चर्य पण वाटलं, पण त्यांचं शिवाजी महाराजांवर एवढं प्रेम होतं आणि एवढा त्यांच्यावरती विश्वास होता की शिवाजी महाराजांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते अगदी श्रीकृष्णाने त्याच्या मित्रांना सवंगड्याला सांगितल्याप्रमाणे ते लोक ऐकत होते. थोडक्यात सांगायचं काय तर शिवाजी महाराज हे त्याच्या मित्रांचे श्रीकृष्णच होते आणि ते जे बाकीचे होते शिवाजी महाराजांचे मावळे हे ते श्रीकृष्णाचे सवंगडी जसे असतात तसे गोपाळ कसे असतात त्याप्रमाणे होते. तर ही त्यांची मैत्री अगदी तशीच श्रीकृष्ण आणि गोपाळांबरोबरची तशी शिवाजी महाराजांची आणि मावळ्यांची. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक दिवस काय झालं, अगदी 14 वर्षाचा मुलगा म्हणजे शिवाजी महाराज इतके लहान असताना सगळ्या मित्रांबरोबर गेले आणि मित्रांना त्यांनी सांगितलं, बालमित्रांनो आता आपण एक शपथ घ्यायची, आपण आपले स्वराज्य निर्माण करायचे. आणि मग ही शपथ अशी तशी घेऊन चालणार आहे का, नाही. मग ते रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि त्यांनी त्यांच्या मित्रांसमोर महादेवाला आपल्या रक्ताचा अभिषेक करून सांगितले की हे महादेवा आम्हाला शक्ती दे, हे भवानी माता आमच्या अंगामध्ये ताकद दे आणि आम्हाला स्वराज्य स्थापन करण्याची जी बुद्धी तू दिलेली आहेस, जे आमच्या मनामध्ये जे स्वप्न तू निर्माण केलेले आहेस ते स्वप्न आम्हाला सत्यात उतरवायचे आहे. तर असे हे बाल शिवाजी जेव्हा त्यांच्या सवंगड्याबरोबर जातात मंदिरामध्ये आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतात, त्यानंतर येऊन ते आपल्या आईला सगळा वृत्तांत सांगतात. त्यांच्या आईला सुद्धा आनंद होतो आणि त्या दिवसापासून स्वराज्य निर्माण होईस्तोपर्यंत अनेक मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या विश्वासासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हा स्वराज्य धर्म निभावला. तर तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, ज्या वेळेला तुम्ही लहान असता आणि जे स्वप्न तुम्ही पाहता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुद्धा शपथ घेतली पाहिजे. आणि नुसती शपथ घेऊन चालणार नाही, तर त्यामध्ये जेवढ्या संकटं येतील त्या सगळ्या संकटांना तुम्ही तोंड दिलं पाहिजे. शिवाजी महाराजांवरती भयंकर संकटं आली, परंतु त्यातूनही शिवाजी महाराज वरती आले. त्यांनी सगळ्या प्रसंगांना तोंड दिलं, ते घाबरले नाहीत आणि त्या प्रत्येक क्षणी त्यांचे मित्र, त्यांचे सखा, त्यांचे मावळे त्यांना सतत साथ देत होते. अनेक मावळ्यांनी ह्या स्वराज्यासाठी आपले प्राण गमावले, परंतु याच्याचमुळे तर आजसुद्धा आपण भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेऊ शकतो. तुम्हाला माहीत आहे का, स्वराज्य किंवा स्वातंत्र्याची पहिली कल्पना कोणी मांडली, तर ती म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि तुम्हाला हेही माहीत आहे का की भारतामध्ये आरमाराची स्थापना प्रथम कोणी केली, तर ती सुद्धा शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांना आत्तासुद्धा भारतीय आरमाराचे हे म्हणजे भारतीय आरमाराचे चाणक्य असं म्हटलं जातं. तर एवढी मोठी ओळख स्वतःची निर्माण करायची असेल तर अर्थातच आपला जो हेतू आहे तो प्रामाणिकपणे आपण पुढे नेला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच तो शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज होतो. अदरवाईज ते सुद्धा झालं नसतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कोणाबरोबर लढायचं नसेल, परंतु परिस्थितीबरोबर तर लढायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आपलं करिअर चांगलं करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नैतिक मूल्य, जे आदर्श डोळ्यासमोर ठेवले तेच आदर्श ठेवून आपण आपलं करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो. आणि हे लहानपणापासूनच तुम्ही करायचं आहे. तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, तुम्हाला पायलट व्हायचं आहे, जी काही स्वप्न तुम्ही बघाल ती सगळी स्वप्न तुम्ही कष्ट केल्याशिवाय अजिबात पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे कसलाही बाकीचा विचार न करता कष्ट करणे आणि आपलं ध्येय साध्य करणे हा एकच उपाय आपल्या स्वप्नपूर्तीसाठी असतो.
तर माझी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा. थँक्यू.